आता आपण बघतोय अपोलोनियस थिअरम मध्ये ॲक्यूट आणि ऑब्ट्यूज जे ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरसमध्ये बघितले ते थिअरम एक साथ यूज करायचे आपल्याला. मग हे आलं ऑब्ट्यूज. विशाल कोनमध्ये प्लस होतं हे लक्षात ठेवा. मग तुम्हाला मी ही फिगर अर्धवट ड्रॉ करून दिलेली आहे आणि ही आहे तुमची हाईट. बघा मग सर्वात मोठी बाजू ऑब्ट्यूजच्या समोरची कोणती आहे? AB² इज इक्वल टू, तुम्ही तिथं शिकले ना आता 2 मिनिटं पहिले की इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज काय आहे? BM² प्लस AM². विशाल म्हणजेच प्लस 2 येणारच. मी काय बोलताना की तिथं जे C होतं इथं M आहे तर काय येणार 2BM. आणि हाईटला त्यांनी काय दिलेलं इथं D. तर हे आलं. आता तुम्ही इमॅजिन करा की सेम फिगर आहे आणि इथं फक्त एक एक्सटेन्शन आहे. हे भाग विसरून जायचं पूर्ण. बघा हे भाग विसरून जायचं आणि हे कोणतं आलं तुमचं ॲक्यूट अँगल. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही जर ते ट्रायंगल बघितलं तर समहाऊ AM आणि इथं काय दिलेलं आहे C का आणि ही उभी लाईन आहे D. आता जर तुम्ही M बघितलं तर हे ॲक्यूट म्हणजे लघुकोन आलं. कोणतं आलं? ॲक्यूट म्हणजे लघुकोन. आता एमच्या समोरील बाजू कोणती आहे तुमची? AC. सो इथं काय येणार AC². AC ला सोडून इतर दोन बाजू बघा AM² प्लस CM² किंवा MC² लिहिलंय का त्यांनी? MC लिहिलंय का CM? MC². आता इथं प्लस येणार का मायनस? व्हेरी गुड. 2 ॲज इट इज. मग M पासूनचं C पर्यंतचं अंतर आणि M पासून D पर्यंतचं अंतर. तर फर्स्ट वन जे तुमचं ऑब्ट्यूज होतं ऑब्ट्यूज ट्रायंगल त्याच्यासाठी इक्वेशन 1 आणि सेकंड काय आलं इक्वेशन 2. हे इतकं कळलं का तुम्हाला? येस और नो? किती % समजलं? पूर्ण? बघा परत एकदा. इथं आपण एक ट्रायंगल घेतलं ऑब्ट्यूज. तुम्ही जे पाठ करत होते ते सोपं जात होतं तुम्हाला, पण तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की ऑब्ट्यूज अँगल समोरील बाजू AB² इज इक्वल टू इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज BM² प्लस AM². आलं लक्षात? आणि मग प्लस काय करायचं? M पासूनचं B पर्यंतचं अंतर M पासून D पर्यंतचं अंतर. मग परत तसंच ॲक्यूटसाठी घेतलं. एमच्या समोरील बाजू AC² इज इक्वल टू हाऊ मच? AM² प्लस MC² हे आलं. आणि मायनस केलं का? कारण ऑब्ट्यूज अँगल आहे. ऑब्ट्यूज अँगल असल्यामुळे काय आलं तुमचं 2 आलं. M पासूनचं C पर्यंतचं आणि M पासूनचं D पर्यंतचं अंतर. आता ह्या इक्वेशन्समध्ये एक ट्विस्ट आहे. तुमचा हा जो M घेतला गेलेला आहे अपोलोनियसमध्ये, हा जो M घेतला गेलेला आहे याच्यात क्लिअर म्हटलेलं आहे की BM म्हणजे हे आणि हे कुठलं आहे तुमचं MC. जर का हे X येतं हे X आहे, हे Y येतं हे Y म्हणजे हे पूर्ण MC हे काय तुमचं सेम टू सेम. सो यू हॅव टू इमॅजिन हे परपेंडिक्युलर हाईट आहे. म्हणजे काय लक्षात घ्यायचे? BM इज इक्वल टू MC. आलं का लक्षात? ते मीडियन आहे M आहे. पॉइंट M काय तुमचं सेंटर आहे. आता ह्याच इक्वेशन मी परत लिहितोय. आय नीड टू चेक की ते दिसतंय का बरोबर. ओके थोडंसं शिफ्टिंग करणार इथे. आता त्या दोन इक्वेशन्स आपण बघूया. आता बघा BM आणि MC सारखं आहे. प्रोबेबली इथंच करतो मी, काय हरकत नाही. बघा AB² च्या जागेवर AB² आलाय बरोबर. देन इज इक्वल टू BM च्या जागेवर MC लिहा की MC च्या जागेवर BM लिहा, काही फरक पडेल का? तुम्ही तिथं काय लिहिलेलं आहे? BMच आहे का?
प्लस AM स्क्वेअर. ओके. प्लस 2BM च्या जागेवर BM, MD च्या जागेवर MD प्लस. ओके. प्लस बघूया. हे आता खालची इक्वेशन नंबर 2 ॲडिंग इक्वेशन 1 2 केली ना. AC स्क्वेअर. MC च्या जागेवर BM लिहितो, चालेल. आणि AM स्क्वेअरच्या जागेवर AM स्क्वेअर मायनस BM च्या जागेवर आणि MD च्या जागेवर MD. हे बघा ॲडिशन केली. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू. आता BM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर किती स्क्वेअर आले. आणि AM स्क्वेअर किती आले. आता बघा आता एक राहिलं माझ्याकडून, ते काय राहिलं ते क्लिअर सांगतो. MC च्या जागेवर काय हवं होतं बेटा BM. हे प्लस 2BM MD आहे, हे मायनस आहे, हे दोघं काय झाले. सो अपोलोनियस थिअरम काय आलं तुमचं. AB स्क्वेअर म्हणजे ही बाजू मोठी जी एमच्या ऑप्ट्यूजच्या समोरची आहे, नंतर एक्यूटच्या समोरची आहे. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर म्हणजे ह्या वरच्या दोन बाजू इज इक्वल टू व्हॉट. M पासून BM पर्यंत म्हणजे 2BM स्क्वेअर. आणि ही मेडियन आहे ॲक्च्युली जी एमला जॉईन करते, 2AM स्क्वेअर. परत बघा टॉप 2 AB स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर आणि परत BM स्क्वेअर टॉईस. आणि हे मधली जी लाईन आहे ती जर BMच्या जागेवर MC जरी घेतली गेली तरी फरक पडत नाही. का? कारण ह्या दोघांची लेंथ कशी आहे, सेम टू सेम. परत लास्ट टाइम सांगतोय, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाईस AM स्क्वेअर प्लस ट्वाईस BM स्क्वेअर. हे लक्षात राहील.